च्या वतीनं उदगीर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून प्रभारी म्हणून माझी नियुक्ती केल्यानंतर प्रथम आज उदगीर तालुका ग्रामीण आणि शहराची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, प्रदेश सचिव आणि तालुका अध्यक्ष तुमचे मित्र कल्याणराव पाटील, या भागाच्या नेत्या, तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या प्रीतीताई भोसले आणि सर्व मान्यवर नेत्यांच्या सोबत चर्चा करून पदाधिकाऱ्यांशी हितगुज साधून आज इच्छुक जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवार आणि नगरपालिकेतील प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी व भेटीगाठी घेऊन या ठिकाणी संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यात आली। जवळपास प्रत्येक प्रभागामधून एकेका जागेसाठी 2-3, 3-3, 4-4 लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत, इच्छा व्यक्त केलेली आहे। उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात उदगीर नगरपालिकेसाठी दिसून आली। त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुद्धा इच्छुक आणि सक्षम उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या। या तिन्ही गोष्टीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ज्या आता आगामी होऊ घातलेले आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका नगरसेवक पदासाठी या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। बैठक आपल्या कार्यकर्त्यांसोबत झाली असेल, स्थानिक लेवलच्या नेत्यांची, तर तिथं काय महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय आहे? तो निर्णय प्रदेश पातळीवरून आणि आदरणीय मराठवाड्याचे नेते माननीय अमित भैया देशमुख आणि वरिष्ठ नेते तो निर्णय घेतील। पण तत्पूर्वी नाही, स्थानिक सर्व नेत्यांची इच्छा आहे किंवा तुम्ही जो आदेश द्याल, आम्हाला पक्षाकडून जो आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही करू। स्वबळावर जरी निवडणुका झाल्या तरी तयारी आहे। महाविकास आघाडी सोबत जर जाऊन आपण निवडणुका करायच्या असतील तर त्याचीही आमची तयारी आहे, असं इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी सांगितलं।